तीर्थस्थल गणपति बोरगांव अर्ज तालुका फुलंब्री जिला छत्रपति संभाजीनगर गिरजा नदी के तट पर स्थित जागृति देवस्थान श्री गणेश मंदिर पंचक्रोशी के सभी श्रद्धालुओं के आराध्य देव है। सभी हिंदुओं को दर्शन के बाद वहां धूप नहीं जलानी चाहिए, दीपक या अगरबत्ती नहीं जलानी चाहिए। इस मंदिर में आशा सूचक पोस्टर लगे पाए गए। इसके बाद हिंदू समुदायों में कार्यरत श्रद्धालुओं के हृदय को ठेस पहुंचती है। परम पूज्य हिंदू सेवक आजीनाथ महाराज बालंडे ने गणपति संस्थान बोरगांव अर्ज समिति से विनम्र निवेदन किया कि इस बोर्ड को हटा दिया जाए। रामकृष्ण हरी, मी आजीनाथ पाटील बालंडे गिरजा नदीच्या तीरावर सुंदरस वसलेलं व बोरगाव अर्ज तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपति संभाजीनगर इथलं वसलेलं एक सुंदरस पंचकृषीचं ग्रामदैवत एक देवस्थान आहे। स्वयंभू भगवान गणेशची इथं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। स्वयंभू भगवान गणेश आहे। इथून पंढरपूरला आषाढीला इथून पायदिंडी सोहळा जातो। इथून आषाढ षष्ठीला नाथांच्या दरबारामध्ये इथून तर पैठणपर्यंत पायदिंडी सोहळा जातो। इथं तुळशी अर्चन होतंय। इथं श्रावण महिन्यामध्ये 1 महिनाभर नामजप होतो। हे एक हिंदूंचं मंदिर आहे। हे पंचकृषीचं एक आराध्य दैवत आहे आणि ह्या दैवताच्या मंदिरामध्ये एक अशी पाठी पाहायला भेटते की अगरबत्ती धूप दिवे बाहेर लावावे, म्हणजे मंदिरात लावू नये। याचा अर्थ असा नाही मंदिर काळं होतंय असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे, आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु त्यांना एक विनंती आहे, हे मंदिर जर काळं होत असेल तर आपण रंगरंगोटी करू शकतो। हे मंदिर जर काळं होत असेल, खराब होत असेल तर आपण रंगरंगोटी करू शकतो। भाई भक्तांच्या इथं आपल्या भावनेला दुखावल्या जातात। भावी भक्तांच्या भावना माझ्याच दुखावल्या जातात। कारण की आम्ही सांगत असतो कीर्तनाच्या प्रवचनाच्या कथाच्या माध्यमातून सांगत असतो की हिंदू मंदिरांमध्ये आपले बारीक मुलं असेल तिथं दिवा घेऊन जायला लावा, तिथं दीपक घेऊन जायला लावा, तिथं स्नान करायला लावा, मंदिरापाशी मुलांना गीतेचं पठण करायला लावा, हनुमान चालीसा म्हणायला लावा। आणि जर परिसरामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हिंडत असलो, प्रचार करत हिंडत जरी असलो तर आपल्या स्वतःच्या गावामध्ये ही पाठी पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाला खंत निर्माण झाली आणि कोणाचं मला याच्यातून कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाला टार्गेट करायचं नाही। एक हिंदू म्हणून, एक ह्या भगवान गणेशाचा एक सेवक म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की एवढी तुम्ही पाठी काढावी, ही सगळ्यांना नम्र विनंती। रामकृष्ण हरी, जय श्री महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता ज्ञानेश्वर साबले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।